नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवड्याच्या जेवणाची पूर्वतयारी कशी करायची ते पाहणार आहोत. तर मंडळी बघा, रोज सकाळी उठल्यानंतर मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं किंवा नाश्त्याला काय बनवायचं किंवा जेवणाला काय बनवायचं हे खूप बायकांना प्रश्न पडलेला असतो बरं का. आणि यामुळे आपला संताप देखील होतो. तर काही इतक्या सोप्या आणि बेसिक गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जर तुम्ही स्वतः कुठे वर्किंग वुमन असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. काही नाही, फक्त आठवड्यात आपल्याला एक दिवस काढायचा आहे, म्हणजे आपला आठवडा सुटसुटीत जाईल. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी, मी काल रात्री बाजारातनं भाजीपाला घेऊन आले होते आणि इतका महाग भाजीपाला होता ना, काय सांगायलाच नको. तर इथे मला 60 रुपयाला किलो टमाटर मिळाले. तर मी फक्त 1 किलो टमाटर आणले. आता हे 1 किलो टमाटर मला जवळपास आठवडाभर आरामात जातात. फुलगोबी मी घेतली होती ही 40 रुपयाची आणि पावशर मला त्याने सांगितलेलं 30 रुपयाला. तर आता म्हटलं आता दे, आता किती झाली तेवढी. त्यानंतर बघा, शिमला मिरची, शेवगाच्या शेंगा, मक्याचं कणीस, गाजर, अजून बीट आणलेले होते. हे सगळं मी आता काय करून घेणार आहे, पावसाचं पाण्यामुळे खूप घाण भाजीपाला झाला आहे आणि खूप सारे केमिकल्स वगैरे असतात. त्यामुळे पहिला बाजारातनं आणलं तर मी हे सगळं स्वच्छ करून घेते. आता प्रत्येकांची प्राईस सांगायचं म्हटलं मंडळी तर मला पण एवढी काय डिटेलमध्ये लक्षात नाही आहे, कारण की काय आहे बाहेर पाऊस आणि गडबडीत घेतलेला भाजीपाला ते पण निवडून घ्यायचा. तर आणि माझ्याबरोबर शिवबा कंटिन्यू जवळच असतोय, त्यामुळे खूप गोष्टी धावपळी होतात. असो, मला वाटते वेळेला सध्या महत्त्व आहे. काही दिवसांनी मला करायला मिळेलच बार्गेनिंग तुमच्यासारखी सुद्धा. तर मंडळी बघा, आता मी हे सगळं भाजीपाला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि खाली तुम्हाला पाणी पाहायलाच मिळेल की किती घाण पाणी झालेलं आहे. तर बघा, आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आता हे टमाटरसुद्धा धुवून घेणार आहे. आता बरेच लोक म्हणतील की हे टमाटर नसते, टोमॅटो असतोय. तर काय करणार आता सारखं आम्ही बाहेरच राहतो, त्यामुळे तोंडात नाही का थोडे हिंदी शब्द माझे येतात. आणि बेसिक म्हणजे काय आहे माझा मूळ जन्मच मध्य प्रदेशचा आहे, त्यामुळे माझी मूळ जी टोन आहे बोलण्याची ती थोडीशी हिंदीच आहे. तर त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर 2 वेळा सगळा भाजीपाला मी धुवून घेतला. फुलगोबी काय आता पावसामुळे एवढी स्वच्छ नसते, म्हणून ती मी लगेचच उद्या करून घेणार आहे. तर सगळाच भाजीपाला स्वच्छ धुवून घेणार आहे. मक्याचं कणीस धुवायची गरज नाही आहे, पण वरची सालं मी काढून ठेवते. ते सुद्धा मुलांना स्नॅक्स बनवून देण्यासाठी खूप इझी पडतं. तर हे सगळं मक्याचं कणीस मला त्यांनी 50 रुपयाला किलो असं दिलं होतं. त्यानंतर आता मी हिरवी मिरची आणि अद्रक हे असं धुवून घेणार आहे. अद्रक मी फक्त 20 रुपयाचंच आणलं होतं, कारण की खूपच महाग आहे आणि मी आता हे आठवडाभर या अद्रकीमध्ये चालवणार. हिरव्या मिरच्या काय मला जास्त महागच नव्हत्या मिळाल्या, ते पण 20 रुपयामध्ये त्यांनी भरपूर अशा दिल्या. तर आता मंडळी, मी सगळंच काही धुवून घेतलेलं आहे, पण आता हे धुवून लगेच ठेवून चालणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला ह्याला स्वच्छ असं कोरड्या कापडाने कॉटनच्या आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ फॅनच्या वाऱ्याखाली वाळत द्यायचं आहे. त्यामुळे काय होणार, ह्याच्यावरचं जे पाणी आपण पुसून घेतलं आहे ते पूर्णपणे कोरडं होऊन जाणार. आणि ह्यामुळे माहिती का काय होतं आहे, एकतर भाज्या पण स्वच्छ राहतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर ते टिकतातच. त्याचबरोबर आपल्याला पाहिजे त्यावेळेस एवढा त्रास होत नाही, त्यातली माती वगैरे काढण्यात बराच वेळ जातो. तर ह्या गोष्टी सोप्या पडतात. तर अशा पद्धतीने जर आपण कट करून वगैरे जर ठेवला एअरटाईट कंटेनरमध्ये तर खूप फायदा होतो, खूप वेळ वाचतो. तर आता मिरच्यावर तशाच ठेवायच्या नाही. मिरच्यांचे देठं काढून ठेवले तर आरामात 1 महिना टिकतातच, म्हणजे 100% टिकतात. कारण मी बरेचदा असं केलेलं आहे. मी बरेचदा मम्मीकडनं लवंगी मिरची आणली आहे, जी मला इथे गुजरातला मिळत नाही. ते काळी काळी त्याला चट्ट्या असतात बघा लवंगी मिरच्याच्या. तर जवळपास मला महिनाभर पुरतात त्या. फक्त जी किडलेली असेल किंवा खराब झालेली असेल तर ती त्यातनं फक्त काढून टाकली की ते पूर्ण महिनाभर मिरच्या टिकतात. तर आता ह्या मिरच्या सगळ्या कोरड्या करून मी फॅन खाली वाळत घालून मस्तपैकी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे. अजून त्याला 10-15 मिनटं तसंच ओपन ठेवणार. आता भाजीपाला इतका महाग आहे म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये ऑप्शन्स असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आता ही मी मूग आहे मोड आणलेली मूग, ही माझ्या घरात तर तशीही कायमच असते, कारण की मला हे प्रोटीन डाएटमध्ये लागतंच. तर बघा, मोड किती सुंदर आलेले आहेत. मोड कसे आणायचे ह्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी केला आहे शॉर्टमध्ये, तर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. तर आता ही मोड मला जवळपास पूर्ण आठवडा जातात, मग मी किती पण खाऊ दे.
आरामात जातात. कधी जर जमलं तर ह्याची मी आमटी वगैरे पण करत असते. तर खूप सुंदर मोड आलेले आहेत आणि असे वेगवेगळे कडधान्याचे मोड आपण घरामध्ये आणून ठेवू शकतो. बरेचदा आपल्याला टिफिनमध्ये किंवा घरामध्ये खाण्यासाठी चमचमीत भाजी, रस्सेदार भाजी आवडत असते, पण अशा वेळी आपल्याला प्रत्येक वेळा वाटण तयार करावं लागतं. मग हे वाटण जर आपल्याकडे आधीच तयार असेल तर काम आपलं खूप सोपं होतं. अगदी 15 मिनिटामध्ये आपली भाजी होऊन सुद्धा तयार असते. तर काही नाही, फक्त सुक्कं खोबरं, तीळ, भाजलेले तीळ घेतले, अद्रक, लसूण, कोथिंबीर घेतलेला आहे. त्यामध्ये हवं तर कढीपत्ता पण टाकू शकतो आणि आपण मस्तपैकी हे वाटून आठवडाभर किंवा 15 दिवस आपल्या फ्रीजमध्ये राहतं. बिना पाण्याचं वाटायचं. त्यानंतर मंडळी ही कोथिंबीर छानपैकी धुतलेली होती आणि आता ती वाळलेली सुद्धा आहे. तर आता ही सुद्धा आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवूया. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे माझ्या आठवड्याचा भाजीपाला आहे. कांदा मी 1 किलो आणि बटाटासुद्धा 1 किलोच घेतला होता. बघा हे सगळं मला आठवडाभर आरामात जातं. ही पत्तागोबी आहे, तीसुद्धा मी चिरून घेतलेली आहे. ही बरोबर एअरटाईट कंटेनरमध्ये छान राहते. फुलगोबी मी उद्याच वापरणार आहे, त्यामुळे मी कट करून घेतली. नाहीतरी फुलगोबी एवढी काही खास नव्हती, पण भाजी खावाशी वाटत होती त्यामुळं मी घेतली. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा, तर ह्यासुद्धा मला 30 रुपयाला 3 शेंगा मिळाल्या होत्या. आपल्याकडे कशा आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. लिंबू जरा वेगळंच ठेवायचं, त्याच्यासाठी कंटेनर शोधती आहे, पण म्हटलं पहिला व्हिडिओ शूट करून घ्यावा. तर हे मोड आलेले मटकी आहे, जे मूग आहेत ना ते भरपूर झालेले आहेत, त्यामुळे 2 कंटेनरमध्ये ठेवले. जर किचन कामामध्ये थोडासा वेळ आपल्याला वाचवायचा असेल तर असं आपण 1 ते 1.5 तास जर काढला ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर खरंच खूप गोष्टी सुटसुटीत होतात. आता हे स्वीटकॉर्नसुद्धा ना असे म्हणजे करून ठेवले ना क्लीन वगैरे, तर पटकन आपल्याला भेळ पाहिजे भेळ करू शकतोय किंवा टिक्की पाहिजे टिक्की करू शकतोय. पूर्ण किचन कट्टा घाण होत नाही बघा मक्का सोलत बसण्यात. कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून वगैरे अशी कट करून ठेवलेली आहे. जास्त नाही आहे म्हणून असं ठेवलं आहे, जास्त असले की मी तसेच धुवून व्यवस्थित ठेवत असते. आता हे वाटण मी तुम्हाला दाखवलेलं आहे, हे वाटण पण तुम्ही करून ठेवा. खरंच प्रत्येक प्रकारची भाजी आपण करू शकतो. चक्क तुम्ही ह्याने नॉनव्हेजसुद्धा बनवू शकता. इतकं जबरदस्त मसाला लागतो. फक्त कांदा, टमाटर, गरम मसाला वगैरे घालायचा आणि हे मसाला टाकायचा, मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करायची भाजी. जबरदस्त भाजी लागते, 1 नंबर चव लागते. त्याचबरोबर अद्रक लसूणचा पेस्टसुद्धा मी बाजूला करून ठेवलेला आहे. शक्यतो फार सोप्या आणि सिंपल भाज्या मी करत असते, कारण की घरामध्ये लहान मूल म्हटल्यानंतर ते पण खातात ना, त्यामुळे जास्त असं वाटण जास्त काही वापरत नाही. म्हणून सोप्या भाज्यांसाठी मला एवढंच सगळं काही सफिशियंट आहे. दर आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला असतात. तर ह्या हिरव्या मिरच्या बघा जवळपास मला भरपूर दिवस टिकणार आहे, त्यामुळं पुढच्या आठवड्यात तर मिरच्यांचं काही ताण नाही. कांदासुद्धा 1 किलो आणि 1 किलो बटाटा मला पूर्ण आठवडाभर जाते, आरामात जाते. कढीपत्ताचं झाड दारातच आहे, त्यामुळे काही लोड नाही आहे. कढीपत्ता तेवढाच आणून ठेवलेला. टमाटर पण 1 किलो घेतला, आता पाहिजे तसं आपण त्याला वापरू शकतो. तर शिमला मिरचीचं कसं आहे, फ्राय राईस किंवा सँडविच वगैरे किंवा पुलावसाठी मला कामाला येतं. गाजरसुद्धा हेच असं मुलांना आवडीचं काय करून द्यायचं असेल ना पुलाव वगैरे त्यासाठी. आता हे 10 रुपयाचे दिलपसंद आणले होते, ह्याला काय म्हणतात आपल्याकडे मला सांगा. त्याबरोबर बीट वगैरे पोरांना खाण्यासाठी आणलेले. तर अशा पद्धतीने बघा मंडळी, हे काही फ्रीजमध्ये ठेवणारा भाजीपाला आहे, तो मी असा आता एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवत आहे. मी फ्रीजसाठी वेगळे कंटेनर काहीच ऑर्डर केलेले नाही आहे, कारण गेले किती ना किती वर्ष मी हेच वापरते आणि मला ह्याचा फायदा जाणवतो. मला खर्च करायची सध्या तरी काहीच गरज वाटत नाही. कधी वाटली तर मी नक्कीच करेल आणि तुम्हाला शेअर करेल. हे बटर ठेवलेलं आहे, मुलांना कधी पराठा किंवा सँडविच वगैरे करायचं असलं तर हे ठेवत असते. त्याचबरोबर मंडळी बघा, बरेचदा काय होते, मुलांना आलू पराठा किंवा टिक्की विक्की खायची असते, त्यावेळेस आपल्या घरात जर अशी बटाटे उकळलेले असेल तर एकतर आपण भाजी पण करू शकतो किंवा काही पण करू शकतो, म्हणून बटाटे उकळलेले हवेच. त्याचबरोबर मंडळी भाजीपाला एवढा महाग आहे, म्हणून आपल्यासाठी नाही घरामध्ये नाही का ऑप्शन्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे शेव मी घरात ठेवलेली आहे. बरेचदा शेवभाजी वगैरे करत असते, म्हणजे एका दिवसाचा खर्च माझा वाचतो. त्याचबरोबर मंडळी माझ्याकडे हे सांडगे पण आहे, त्याला माझ्या माहेरी मुंगळ्या म्हणतात. डाळीच्या मिक्स डाळीचे मुंगळ्या खूप टेस्टी लागतात, खूप भारी आमटी लागते. तर बरेचदा काय होतं, मसाल्याच्या डब्याकडे ना थोडं दुर्लक्ष होतं. यापूर्वी माझ्याकडे प्लास्टिकचा डब्बा होता, तरीसुद्धा माझे मसाले ना सगळे भरलेले असायचे, कारण की ना मसाले जर भरलेले नसेल की इकडे पळा तिकडे पळा असं होतं. आता बाजार माझा भरायचा आहे, त्यामुळे मी हे छोट्या छोट्या पुड्या घेतलेल्या. माझ्याकडं गरम मसाल्यांचे मोठे मोठे बॉक्सेस आहेत, त्यामुळे मी असे रिफिल करून घेत असते जेव्हा जेव्हा आपल्याला लागतं. हा घरगुती काळा मसाला आहे, मम्मीने मला दिला आहे तिच्या म्हणजे हाताने बनवलेला. हे आपलं कोल्हापुरी
लाल तिखट आहेत, म्हणजे चटणी आपली कोल्हापूरची, तर एकदम जबरदस्त झणझणीत अशी लागते. त्याचबरोबर लाल तिखट आहे ह्याचं, म्हणजे आपलं जे नॉर्मल रेग्युलर मिरची असते ना ते, कारण मला तिखट खूप आवडतं. तर असा हा माझा मसाल्यांचा डब्बा मी भरून ठेवला, कारण की पुन्हा मग पुढच्या आठवड्यात काही टेन्शन नाही. त्यानंतर मंडळी बघा, नाश्त्याला किंवा काही पण कटलेट वगैरे करायला किंवा शिरा करायला रवा म्हटल्यानंतर ना ते भाजण्यातच एवढा वेळ जातो ना, जेवढा शिजायला वेळ लागत नाही. म्हणून ना आवर्जून वेळात वेळ काढून आपण आपल्या घरात जेवढा पण असेल बघा, मला महिन्याला 1 किलो रवा लागतोच, कारण मला मुलाला खाऊ घालायचं असते, त्याला शिरा खूप आवडतो, मला उपीट खूप आवडतं, म्हणजे उपमा खूप आवडतं. तर मला वेळात वेळ काढून मी ना हे असं रवा भाजून ठेवत असते. आता हा अर्धा किलो आहे, पुन्हा आणि अर्धा किलो भाजून घेणार. तर एकदम छान खमंग सुवास घरामध्ये दुर्मळेपर्यंत ना रवा भाजून घ्यायचा. आणि मग काय, मग 5च मिनटामध्ये आपला शिरा पण तयार होतो आणि उपमा पण तयार होतो, जबरदस्त एकदम भारी. तर अशा पद्धतीने जर आपण थोडंसं स्मार्ट वर्क केलं ना, तर स्वतःसाठी पण वेळ मिळतो आणि आपल्या किचनमध्ये टाईमसुद्धा ना कमी लागतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, आपल्या घरात सगळ्याच असतातच, पण आपण कुठे तर ना थोडंसं दुर्लक्ष करतो. म्हणजे मी पण ह्या गोष्टी केलेल्या आहेत, दुर्लक्ष केल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करते. त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट बघा, काय होते बरेचदा आपल्याला प्रत्येक नाही पण काही काही भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट लागतं. शाबू वडेसाठी शेंगदाण्याचं कूट लागतं, साबुदाणा वगैरे काही करायचं असलं तरी शेंगदाण्याचं कूट लागतं. तर अशा वेळी काय होते, पटकन आपण तेवढंच मुठभर शेंगदाणे भाजतो आणि लगेचच मिक्सर लावतो आणि वाटून घेतो. बरेचदा शेंगदाणे ओले असतात, बरेचदा भांडं ओलं असतं, नाही का. तर अशा वेळी ह्या सगळ्या गोष्टीमधून वाचण्यासाठी ना, पहिलाच आपण अर्धा किलो किंवा पावशेर आपल्याला पाहिजे तेवढे शेंगदाणे भाजून घ्यायचे छान, आणि भाजून असे वाटून ठेवायचे, दरदरीतच वाटायचे. तुम्हाला पाहिजे तसं कूट तुम्ही करून ठेवू शकता. मला असंच लागते, म्हणजे साबुदाणा पण होतो, त्याचबरोबर ज्या काही भाज्या असतात माझ्या त्याच्यामध्ये पण टाकायला होतं. तर अशा काही टिप्स आहेत मंडळी. तर मग असं मी हे सगळं आवर्जून करत असते. यामध्ये काही तुमचे सजेशन असेल तर नक्की कमेंट करा. मग आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा.